5 नकोय, आम्हाला 6 अधिक 11 पाहिजे सर. की आम्हाला 11च महिन्याचा GR हवा आहे, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तरी आमचा कार्यकाळ 5 महिन्याचा न वाढवता 11 महिन्याचा वाढवायला पाहिजे. 11 महिन्याचा अजून GR वाढवून देण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला 11 महिन्याचा कार्यकाळ पाहिजे. मला 11 महिन्याचा आणि तोही कंटिन्यू स्वरूपातला तुम्हाला GR काढावा लागेल. 11 महिन्याचा करून द्यायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. आम्हाला 6 अधिक 5 नकोय, आम्हाला 6 अधिक 11 पाहिजे सर. आम्हाला पुढील 11 महिन्याचा कार्यकाल वाढून पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणताय की हा 11 महिने 6, 5, 11 पूर्ण झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येऊ नका. मग आम्ही कोणाकडे जायचं नोकरी मागायला ते म्हणतात. आणि त्यांनी त्या पत्रात तसं लिहून पण दिलंय की हे कुठल्याही नोकरीसाठी पात्र नाहीये. तर मग त्या कागदाचा उपयोगच काय? मग कशाला त्यांनी आम्हाला प्रशिक्षणात सामावून घेतलं? हो, त्याच्यात पण फसवणूक केली त्यांनी. ते बोलले होते की मी पुन्हा येणार, मग आम्ही त्यांना पुन्हा आणलं ना. मग ते आता आम्हाला असं कसं काय बोलताय की तुम्ही पुन्हा नोकरी मागायला येऊ नका? ते कसं काय असं बोलू शकतात? हो, आम्हाला अजून 11 महिन्याचा 6 + 11चा पाहिजे आम्हाला. नाही, आम्हाला मान्य नाही. कुठल्याच प्रशिक्षणार्थीला हा कार्यकाळ जो वाढून दिलेला आहे 5 महिन्याचा हा कुणालाही मान्य नाही आहे. ठीक आहे, आम्ही 6 महिन्याचं प्रशिक्षण इथे घेतलेलं आहे ह्या आधी, पण आता आम्हाला रोजगार हा 11 महिन्याचा मिळावा ह्या GRचीच आम्ही सर्वजण वाट बघणार आहोत. आणि आम्हाला हेच अपेक्षित आहे सरकारकडनं की आम्हाला 11च महिन्याचा GR हवा आहे, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मी प्रियांका रवींद्र गोखणे सिन्नरहून आलेली आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलंय की 5 महिन्याचा GR काढला, आम्हाला तो GR मान्य नाहीये. आम्हाला 5 महिन्याने कार्यकाळ वाढून नाही पाहिजे, तर आम्हाला 11 महिन्याने कार्यकाळ वाढून, आम्हाला 6 + 11 म्हणजे 11 महिन्याने कार्यकाळ वाढून हवा आहे. सरकारने तर आम्हाला GR देताना अट टाकलेली होती की 18 ते 35 वर्ष वयोगटातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊ शकता. पण आता तर आमच्या अजून 5 महिन्याने आमचे ते 35 वर्ष पूर्ण होणार. मग आम्ही त्यानंतर आम्हाला तर कुठल्या योजनेत काय कुठेच घेतलं जाणार नाही. त्यामुळे त्यांनी आमचा कार्यकाळ 5 महिन्याचा न वाढवता 11 महिन्याचा वाढवायला पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री व कार्यपरिषदेनंतर 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिलेला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, माझं असं मत आहे की त्यांनी जो अजून 5 महिन्याचा GR काढलेला आहे, परंतु आधीच आम्ही जर 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींची अशी इच्छा आहे की अजून 11 महिन्याचा पुढे GR वाढून देण्यात यावा. त्याचप्रमाणे आता मी एक प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी आहे. तर आमच्या आस्थापनेमध्ये माझ्यासारख्या प्रशिक्षणार्थीची गरज आहे. त्यामुळे 11 महिन्याचा अजून GR वाढवून देण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने त्या बाबतीत विचार करावा. 5 महिन्याचा जो कार्यकाल वाढून देणार आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. आणि मी पाथर्डी तालुक्यातून अमित वैद्य आहे. आझाद मैदानावर येऊन फडणवीस साहेबांनी जो 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला आहे तो आम्हाला मान्य नाहीये, याचा आम्ही निषेध करत आहे. आम्हाला जो GR पाहिजे तो कंटिन्यू 11 महिन्याचा करून द्यायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये ट्रेनिंग शिक्षक म्हणून आहे. खरं तर ज्यावेळेस ही योजना चालू केली त्यावेळेस शासनानं आम्हाला कायमस्वरूपी रोजगार ज्या त्या स्थापनामध्ये देऊ असा उल्लेख केलेला होता. या योजनेचं सर्व प्रशिक्षणार्थ्यांतर्फे हार्दिक स्वागत आहे. पण 6 महिन्यानंतर काय, हा एक मोठा प्रश्न पडला होता. आत्ताच एक विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं की तुमचा कार्यकाल हा 5 महिन्याचा वाढवू, पण साहेब आम्हाला 5 महिन्याचा कार्यकाल वाढीव नसून आम्हाला 11 महिन्याचा आणि तोही कंटिन्यू स्वरूपातला तुम्हाला GR काढावा लागेल. तोपर्यंत आम्ही उपोषणकर्ते पाठीमागे घेणार नाहीत. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करू. फडणवीस साहेबांनी जे 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला 11 महिन्याचा कार्यकाळ पाहिजे. आणि जे त्यांनी आदेश दिला 5 महिन्याचा त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस सरकारचा 11 महिन्याचा कार्यकाळ पाहिजे आम्हाला.